श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी, बैसले समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा. पाजला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघासी बैसवूनी दोहेवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांची तेज, उभयंतासी वाटेले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुणी, उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रतरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बांगलादेश समुद्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक. पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती, पातलो गोदा तटकाप्रती. जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ, देश हिंडून सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त, ऐसे मुळापासूनी. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज यती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंतर, लीला विग्रह यतिवर्य. कमरेवरील ठेवून कर, दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंद भक्त परिसोत द्वितीयोध्याय गुढहा. इति श्री स्वामी चैत्र सारामृत द्वितीयोध्याय. स्थिरस्तु शुभमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती,